आत्ता सुरू होते पिवळी हे गाव. म्हणजे पिवळी हे माऊलीच्या कुशीत वसलेलं एक सुंदर गाव. छोटंसं आहे परंतु अशा ठिकाणी वसलेलं आहे की दुरून बघितलं तर पिवळी हे माऊली जो किल्ला सांगितलेला या किल्ल्याच्या कुशीमध्ये वसलेला असं दिसतं. येथून साधारणतः 13 ते 14 किलोमीटर अंतरावर माझी शाळा आहे. हा एक स्टॉप आहे. इथून प्रवासी वाशिंदला ये जा करतात, तसंच वाडा सुद्धा. आणि हा नजारा आहे बघून घ्या. पळसगड ज्याला चौऱ्याचा डोंगर असेही म्हटलं जातं. हा आतापासून जर बघितलं तर पूर्ण 4 महिने हिरवागार राहतो. इथे चढाव आहे, मोठं वळणही आहे. आणि बृहन्मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या जलवाहिन्या आहेत त्या जलवाहिन्या तुम्हाला आता दाखवते. इकडे आणि चौफुला आहे. पुढे जातोय तो सरळ वाडा, इकडे जातोय भिवंडी, पाठीमागे राहिला तो वाशिंद आणि हा रस्ता थेट अघई येथे जातोय. ही पाईपलाईन जी दिसते आता तुम्हाला, ती पाईपलाईन तानसावरून आलेली आहे. मुंबई पाणी पुरवठा करणारी या जलवाहिन्या. आणि तशीच एक जलवाहिनी जी सांगितलेली आहे ती वैतरणावरून आलेली आहे, मोडक सागर. या मोडक सागर मधून निघालेली ही जलवाहिनी मुंबईला पाणी पुरवठा करणारी, म्हणजे जिवंत ठेवणारी अशी ही कितीतरी रोजच्या रोज पाणी मुंबईला पुरवलं जातं या जलवाहिनीमधून. आणि हा रस्ता कोणीही या रस्त्याला नाहीये आणि या रस्त्यातून आम्ही रोज प्रवास करतोय. इथे सावज मात्र कधी बघायला मिळालं नाही, अभयारण्य असून सुद्धा. कारण या जंगलामध्ये आज माणूसरूपी सावज मात्र राजरोज फिरत आहे. फक्त पावसाळ्यामध्ये जंगल दिसतं, उन्हाळ्यामध्ये बघितलं तर अगदी शुष्क असं झालेलं आहे. कारण येथील राहणाऱ्या लोकांनी मात्र या जंगलाची पूर्ण वाट लावलेली आहे. इंधनासाठी तसंच घर व इतर कामासाठी या जंगलातील झाडांचा तो सर्रास वापर करतोय. आता वेगाने आम्ही पुढे निघालेले, रस्ताही चांगला आहे. ड्रायव्हरही आमच्या बरोबर खास आहे, आमचेच वेखंडे सर, झुगरे मॅडम आणि कोरा सर. इथे हा आमचा स्टॉप आहे. मोठं बोरीचं झाड आहे. जेव्हा या झाडाला बोरं येतात त्यावेळेस आमचा स्टॉप इथे थांबा आमचा होतो. मनमुराद आस्वाद घेत आम्ही निघून जातो. पाईपलाईनचं वैशिष्ट्य असं की दोन्ही बाजूला पाईपलाईन आणि मधून गेलेला हा रस्ता. विदाऊट पंपिंगनी जाणारं हे पाणी खरोखरच एक आश्चर्यच मानावं लागेल. आपल्याला जे जमलं नाही ते इंग्रजांनी त्या काळामध्ये करून दाखवलं 1892 साली. आणि तेथून आजपर्यंत मुंबई शहराची लोकसंख्या बघितली तर खूपच आहे. आणि या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून या
शहापूर तालुक्यामध्ये असणारे जेवढे पण बंधारे आहेत किंवा तलाव आहेत, या तलावाचा पाणी पुरवठा मुंबईला केला जातो. आज तसं बघितलं तर मुंबई खूप मोठी आहे आणि तलावांची संख्या मात्र कमी आहे. पण एकमेव असं शहापूर तालुका आहे की त्या धरणात, इथे असणाऱ्या धरणातून पाणी पुरवठा केला जातो. खरोखरच शहापूर तालुका हा मुंबईसाठी जिवंत राखणारा असा हा तालुका. जर का या धरणांची उद्या पुढे अवस्था बिकट झाली किंवा नादुरुस्त झाले तर मुंबई ही जिवंत राहणार नाही, हे तेवढं मात्र सत्य. बघा किती सुंदर देखावा आज दिसतोय. दोन्ही पाईपलाईन अगदी यथार्थ दर्शन, त्या तसंच रस्त्याचं सुद्धा यथार्थ दर्शन दिसतंय. कामावर जाणारी लोक, त्यांची लगबग, कोणी शेतावर तर कोणी वाशिंदकडे. या नगरपालिकेचे कर्मचारी इथूनच जातात. हा एकमेव असा रस्ता आहे, त्या रस्त्यातून ही लोक जात असतात. दुसरा रस्ता नाहीये. येथील महिलांचा उद्योग पावसाळ्यातला हा पलीचा पाडा पेसागाव म्हणून ओळखला जातो. इथे वळण आहे. खूप रमणीय असं ठिकाण म्हणजे तानसा प्रवास. पावसाळ्यात खरंच या रस्त्यातून जाणारा कुठलाही नवखा माणूस येथील निसर्गाचा आस्वाद घेत, आनंद घेत जाणार. आणि इथे हा वेढवाळ गावाचं बस स्थानक आहे. पुढे हे बंद करून न बोलता